प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका. सावळी खुर्द येथील चिमुकल्यांचा मृत्यूशी झुंज देत प्रवास. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील सावळी खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची अवस्था अत्यंत बिकट झाली असून येथे शिक्षण घेणाऱ्या निष्पाप मुलाच्या जीवाला धोका निर्माण झालाय. गेल्या अनेक वर्षांपासून ही शाळा मूलभूत सुविधांपासून वंचित असून प्रशासनाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसते. मुख्य समस्या ही आहे पडकी इमारत. शाळेची इमारत मोडकळीस आली असून कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. छताचे प्लास्टर पडणे किंवा भिंतींना तडे गेल्याने विद्यार्थी जीव मुठीत धरून वर्गात बसतात. स्वच्छता व पाण्याचा अभाव, स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय नाही. यामुळे मुलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय. सुरक्षा भिंतींची कमतरता. शाळेला सुरक्षा भिंत नसल्यामुळे मोकाट जनावरे किंवा असामाजिक तत्वांचा शिरकाव शाळेच्या परिसरात होतो, ज्यामुळे लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिकांचा संताप. ग्रामस्थांनी वारंवार प्रशासनाकडे तक्रार करूनही केवळ आश्वासनांचं गाजर मिळत आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागा होणार का, असा संतप्त सवाल पालक विचारतात. सिटी इंडिया न्यूज प्रतिनिधी रुपेश युवराज मेश्राम. जिल्हा परिषद शाळेचं शिक्षणाचं गांभीर्य लक्षात घेता उद्याची भविष्य राष्ट्र निर्मिती आधारस्तंभ होणारे हे लहान चिमुकले यांना खरंच शिक्षण योग्य प्रकारे मिळत आहे का, की शिक्षण घेत असताना काही उपाययोजनांच्या अभावामुळे यांच्या जीवाला धोका. नमस्कार, मी आहे तुमचा युवा पत्रकार रुपेश युवराज मेश्राम. आपल्या सर्वांचं स्वागत करतोय सिटी इंडिया न्यूजमध्ये. आज आपण आलो आहोत नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यामध्ये सावळी खुर्द या गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. तर इथे बघणार आहोत की प्राथमिक शिक्षण हे मुलांना खरंच चांगल्या प्रकारे मिळतंय का, की काही उपाययोजनांचा अभाव आहे, की त्यांच्या जीवाला धोका आहे. तुम्ही माझ्या मागे हे बघत असाल, हे भिंत, हे कोसळलेली भिंत, ही सुरक्षा भिंत. याच्या मागचा भाग तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे किती वर्षापासून हा सुरक्षा भिंतीचं काम झालेलं नाही आहे. उद्या जाऊन कुठल्याही प्रकारचा जीवहानी व मृत्यूचं दार ह्या सुरक्षा भिंत नसल्यामुळे चिमुकल्याचा होऊ शकतो. याला जबाबदार कोण? आजपर्यंत प्रशासन हे झोपलेलं आहे का, की सरपंचांचं याच्याकडे लक्ष नाही, तर मुख्य धापकांचं याच्याकडे लक्ष नाही. उद्या जाऊन कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली तर याला जिम्मेदार. तुम्ही बघू शकता की ह्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये जो एंट्री गेट आहे हा तुटलेला आहे. इथे प्रवेशद्वार नाही. लहान मुलं शिक्षण किंवा मधली सुट्टी होत असताना कुठल्याही प्रकारच्या वाहनाच्या धोक्यामुळे त्यांची जीवाला धोका आहे. तर आपण जाणून घेणार आहोत की आपले हे या शाळेत शिकणारे पाल्य, आपण जाणून घेणार आहोत की या शाळेमध्ये जे मुलं शिकतात त्यांचे पाल्य आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. तुम्ही या शाळेची दशा बघू शकता. हे किचन रूम आहे शाळेचं, आणि बघा यांची व्यवस्था बघा. काही न दार उघडं पडलेलं आहे, भिंती क्रॅक झालेल्या आहेत. गळतीचं पाणी पावसाळ्यामध्ये किती त्रास होत असेल तुम्ही बघू शकता. आपण आत येऊन बघूया. हे बघा, नाही स्वच्छता ह्या किचन रूमची, ना काही. क्रॅक गेलेले या भिंती. कसं भवितव्य देशाचं सुरक्षित राहू शकते हे बघू शकता तुम्ही. हे पाण्याची व्यवस्था नाही, इथे कुठल्याही प्रकारचं फिल्टर नाही, काही. त्यानंतर ही शाळा आता सध्या बंद आहे, कारण की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सकाळची शाळा हे सुरू आहे. तर या पाल्यांना आपण लक्ष देऊया थोड्यामध्ये. तर आपण बघू शकता की कशा प्रकारे या जिल्हा परिषद शाळेची व्यवस्था आणि हे क्लासरूम कामगारांना झोपायसाठी दिलेले हे बघू शकता. जिथे प्राथमिक शिक्षण या गावातील मुलं घेत असतात तिथे कामगारांना झोपण्यासाठी ही क्लासरूम दिलेली आहे. आणि बघू शकता तुम्ही कामगारांचे
वस्तू कशा प्रकारे विखुरलेल्या आहेत. आणि आपण आता या चिमुकल्यांची स्वच्छता बघूया. इथे बघताय की स्वच्छतेची काय व्यवस्था आहे, कशा प्रकारे घाणीचं साम्राज्य आपल्याला दिसून येत आहे. याचा जबाबदार कोण? उद्या चालून कुठल्याही प्रकारच्या चिमुकल्याची जीवितहानी झाली या स्वच्छते अभावी तर याचा जिम्मेदार कोण? सुरक्षा भिंत आपल्याला पडलेली दिसत आहे, भेगालेली दिसत आहे. ह्या बघू शकता तुम्ही इलेक्ट्रिक पोल ह्या सुरक्षा भिंती पासनं गेलेला आहे. म्हणजे या लहान चिमुकल्यांना किती जीवाचा धोका आपल्याला दिसून येत आहे की या सुरक्षा भिंत जवळून हा विजेचा पोल जर जात असेल, जर प्रशासनाचं, ग्रामपंचायतीचं व शाळेच्या या मुख्याध्यापकाचं जर लक्ष नसेल तर हे फार लाजिरवाणी गोष्ट आहे. याची दखल प्रशासनाने घ्यायला पाहिजे व लवकरात लवकर ही सुरक्षा भिंत करून द्यायला पाहिजे. सावडी खुर्द पोलीस पाटील, मी निकेश ईश्वर बागडे. माझ्याकडची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गेले वॉल कंपाऊंड झाले येत्या 2-3 वर्षापासून आहे नाही, आणि आहे बी तर ते हाफ वॉल कंपाऊंड आहे. जे लहान मुलं आहे 1 ते 4 मध्ये शिकणारे त्या भिंतीतून पडण्याची भिंती आहे. भीती असून ते अर्ध वॉल कंपाऊंड त्या इलेक्ट्रिक खंब्याला अटकलं आहे. ते केव्हा बी हे होऊ शकते, पडू शकते, तरी बी त्याच्याकडे कोणाचं लक्ष आहे नाही. शाळा समितीचे जे अध्यक्ष आहे ते त्याच्याकडे लक्ष देते का नाही देत तर माहीत नाही. ते आता माझ्यासोबतच आहे. काही लक्ष आहे का तुमचं? लक्ष आहे, पण आता आपण बी इतकं आपण हे दिले अर्ज दिले आहे, पण त्या अर्जाचा अजून काही ठरावा अजून आपल्या पोहोचला आला नाही. आणि मला हे सांगा, तुम्ही 1 वर्षापासून तुम्ही शिक्षण व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहे. आतापर्यंत तुम्हाला विस्तार अधिकारी इन्फेक्शनसाठी किंवा माहिती घेण्यासाठी आलेले तुम्हाला दिसून आले का? नाही, अजून नाही आले, अजूनही नाही आले. आतापर्यंत विस्तार अधिकाऱ्यांनी या जिल्हा परिषद शाळेमध्ये पाहणी केलेली नाही, हे पाल्यांकडनं आपल्याला दिसून येत आहे. तर आणखी कुठकुठल्या योजनांचा अभाव तुम्हाला प्राथमिक शिक्षण घेत असताना मुलांना दिसून येत आहे? इथं शिक्षण तर वेग आहे. 1 ते 4 मुलं आहे शाळेमध्ये. एकूण 16 मुलं आहे ना, 16 मुलं आहे, पण टीचर एकच आहे. आणि ते एक टीचर किती मुलाला शिकवणार? 16 मुलाले. आता पहिलीला शिकवण का दुसरीला शिकवण का तिसरीला किंवा 4थ्या वर्गाला शिकवण, ते का शिकवण हे सुद्धा त्या विद्यार्थ्याला माहीत नाही आहे. 4थ्या वर्गाचे पोरं आहे का नाही, तर ते अजून पुन्हा पहिल्या वर्गावालेले सर लोक द्यायला लावते. ते कामात बिजीमध्ये असले म्हणजे आहे. आणि 4थ्या वर्गावालेले कोणच शिक्षण द्या. आता हे सर एकटे आहे तिथं, त्याच्या मागं हे कामं ते कामं हे राहते. ते म्हणते हो, म्हणते आमच्याही मागं खूप कामं आहे, तरी आम्ही लेकराईला सांगतो म्हणते का होय असं करा तसं करा, तसे ते हिशोबानं लेकरं करते. पण अजून फळ्यावर नेत नाही, असं शिकवत नाही का नाही बाई हे नाही हे असं ना असं होते, हे काही शिकवत नाही. फक्त त्याचं ते आपलं कोणते कागद आले ते लिहायचं काम करते आणि पोरांना सांगते. पोरांना सांगते का तुम्ही फक्त हे करा ते करा असं हे सांगते. बघा, सोबत आपल्याला शिक्षण घेत असताना ज्या योजनाचा अभाव तो तर आहेच, पण शिक्षणाचा सुद्धा इथे अभाव या पाल्यांच्या गोष्टीवरनं आपल्याला दिसायला येत आहे की ते 1 ते 4 पर्यंत वर्ग आहेत, पण या 1 ते 4 वर्गाला शिकवण्यासाठी एकच शिक्षक नेमलेला आहे. आणि तो सुद्धा आपल्या कार्यामध्ये शाळेचे काही थेरी कार्य असतात त्याच्यामध्ये व्यस्त असतो. तो पहिलीला शिकवणार, दुसरीला शिकवणार की 4थीला शिकवणार, हा प्रश्न या शाळेतील मुलांच्या पाल्यांना पडलेला आहे. तरी प्रशासनाने जागं व्हावं. आणि याची तर आपल्यासोबत उपस्थित झालेले आहेत शिक्षण व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीपजी सावरकर. तर आम्ही यांच्याकडनं विचारून घेणार आहोत की कशा प्रकारे चिमुकल्यांना प्राथमिक शिक्षण मिळत आहे व कुठल्या उपाययोजनांचा अभाव दिसत आहे. सर काय सांगा? सर काय आम्हाला ते भिंत पाहिजे लेकरासाठी, आणि संडास बाथरूम, सामने गेट. मला सांगा, तुम्हाला माहिती आहे की गव्हर्नमेंटकडनं ग्रँट किती प्रकारची येते आणि शिक्षण व्यवस्थापन समितीला ग्रँट येतं का हे तुम्हाला माहिती आहे? नाही, पण आता तुम्ही सांगा 14 पोरं आहे, 16 पोरं. इथं एकच शिक्षक आहे. इथं पोरांनाही त्रास उन्हाला शिकायचा बी न काहून कमी तर सरांना बी त्रास उन्हाला आहे. आता तिथं 4 वर्ग आहे, 4 वर्गाला कोणते एक सर कोणत्या वर्गाला शिकवण
त्याच्यासाठी काही आम्हाला बी एकाने शिक्षक पाहिजे इथं. पण मला सांगा, तुम्ही ज्या शिक्षण व्यवस्थापन समितीमध्ये आहे त्याच्यामध्ये शाळा दुरुस्तीसाठी निधी येतो का, याची जाणीव आहे का, तुम्हाला माहिती आहे का? हे अजून आम्हाला निधी माहीत नाही आहे. पण हे कसा सर आम्हाला बोले म्हणे का ग्रामपंचायतले पैसा येते म्हणे हर वर्षी का काहीतरी म्हणे 30 का 35 हजार रुपये येते म्हणे. मग येते तर त्याचा वापर कुठे होत आहे? पण तो अजून आम्हाला काही आता मला 12 महिने होणारे अध्यक्ष होऊन आलो तो अजून आपल्याला काही काम झालं नाही इथचं. बघा, यांचं अध्यक्षांचं म्हणणं आहे की जो जिल्हा परिषद शाळेची ग्रँट निधी जो येतो हा शिक्षण व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षाला आतापर्यंत दिसलेला नाही. जेव्हा आम्हाला जर प्रशासनाने पैसे दिले नाही तर आम्ही दुरुस्ती कशी करावं, हा त्यांचा प्रश्न आहे. जर निधी मिळत असेल, जर आला असेल, तर मग याचा वापर कोण करत आहे याची विचारणा प्रशासनाने करायला पाहिजे. हो, तुम्ही याच्या पलीकडे मला सांगा की तुम्ही अप्लिकेशन दिली आहे का सरपंचाला, ग्रामसेवकाला शाळा दुरुस्तीविषयी? दिल्ली आहे. मग काय बोलले ते म्हणते अजून आता समोरच्या कामामध्ये करून म्हणे असे तसे म्हणत होते आम्हाला. समोरच्या म्हणजे कुठल्या कामामध्ये करू बोलले? आता हे शेवटी स्कीम टाकली आहे म्हणे, त्याच्या बाद म्हणे स्कीम आल्याच्या बाद म्हणे आपण इथं वेलकम पण करून म्हणे आणि सामने एक गेट बसून म्हणे. हे आता मला सांगे, वाल कंपाऊंड किती दिवसापर्यंत असंच आहे, सुरक्षा भिंत नाही? आता काहून कमी तर गेले आता 2-3 वर्ष झाले. 2-3 वर्ष झाले की 7-8 वर्ष झाले? आता मी तेव्हापासून झालो तेव्हापासून आपल्याला माहीत आहे का हे भिंत आपली पल्लीबा म्हणून 10 वर्ष झाली असं. आता मला सांगा, एवढ्या वर्षापासून हे सुरक्षा भिंत आता करू नंतर करू 8 ते 10 वर्ष ओलांडत आहेत, तरी शासनाचं प्रशासनाचं त्या सुरक्षा भिंतीकडे लक्ष नाही. व माझं सरपंचाला म्हणणं आहे की खरंच तुम्हाला ही सुरक्षा भिंत दिसत नाही? माझं विस्तार अधिकाऱ्याला म्हणणं आहे की खरंच तुम्हाला ही सुरक्षा भिंत दिसत नाही का? तुम्ही इन्स्पेक्शन करायला हर महिन्याला येता. माझं शिक्षण अधिकाऱ्याला म्हणणं आहे की तुम्हाला ही जिल्हा परिषद शाळेची व्यवस्था ह्या 10 वर्षापासून दिसत नाही का? प्रशासन झोपी गेला आहे का? जर या देशाच्या भवितव्यासोबत या लहान चिमुकल्या प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलांसोबत जर अशी व्यवस्था होत असेल तर तुम्हा आमच्या नागरिकांचं काय? प्रशासनाने या प्रश्नाचं आम्हाला उत्तर द्यावं. मुलांना मिळणाऱ्या व्यवस्था कशा प्रकारे आहेत? आपले ते एक किचन रूम पाहिजे आहे, किचन रूम. आणि अजून ह्या रूमचं आपल्याला काही अजून माहीत नाही, हे किरायानं का काहीतरी देते वाटते. बघा, हे जिल्हा परिषदची शाळा जिथे मुलं प्राथमिक शिक्षण घेत असतात ती शाळा आज बाहेरच्या कॉन्ट्रॅक्टर कामगारांना किरायाने दिली जाते. ही बरोबर बाब आहे का की जे प्राथमिक शिक्षण घेणारी मुलं त्यांना सोडून ही शाळा बाहेरच्या कामगारांना झोपण्यासाठी दिली जात असते? अजून यांच्याकडनं विशेष माहिती आपण घेणार आहोत. तर अजून काय माहिती तुम्ही सांगेल? अजून आपल्याला ते हे भिंत हे आपली हे दिली आहे किरायानं. अजून काम कमी तर किचन रूम पाहिजे आपल्याला. अजून एक शिक्षक पाहिजे आपल्याला. न काम कमी संडास बाथरूम हे आवश्यक आहे आपल्याला. हे लहान लेकरं माहिती आहे का आता वरी त्यांनी बाहेर जाय घरी जाय संडास आले बाथरूम करायले होय. हे शाळेमध्ये काहीच सुविधा नाही होती संडास बाथरूमची. होती इकून तिकून हे गेट नाही आहे या शाळेले. तर कोणी बी येऊन संडास करते तिथं कुठे आपटते सीटा फोर पार करते. हे योजना आम्हाला पाहिजे. बघा, इथच्या अध्यक्षाला सुद्धा माहिती नाही आहे. तुम्ही सरपंचाला पत्र दिल्यानंतर सरपंच काय बोलले याविषयी? सरपंच म्हणे आपण करून आता पुढं हे येईन त्याच्यामध्ये आपण ठराव टाकून हे करून असे म्हणत होते सरपंच. म्हणजे एवढ्या प्रकारचा निधी येत असताना सुद्धा करू असा उत्तर गावचे सरपंच देत असतील तर या मुलांच्या पाल्यांनी जिथे त्यांची मुलं शिक्षण घेत असतात ते खरंच आपल्या मुलांना या प्राथमिक शिक्षण घेण्याकरता पाठवणार का? प्रशासनाला आमचं विचारणं आहे. आणखी काय त्रास तुम्हाला वाटतं? तरच बाकी आपल्याला कोणता नाही लागून आला आहे. अजून इथं आपल्याला हे भिंत झाल्याच्या बादमध्ये आपल्याला पूर्ण इथं लहान लेकराचं खेळाखुलाचं आपल्याला ते बी पाहिजे. लहान मुलांसाठी खेळासाठी नाही का ते पारणी गिरणी आपली हे गी हे सुद्धा अजून आपल्या शाळेला पाहिजे. काम कमी तर अजून हे साफसफाई करून आपल्याला इथं
गोट्टू हे ते लावून पाहिजे. अजून हे किचन शेड आहे हे अजून आपल्याला चालू करून पाहिजे. हे किचन शेड आहे हे आपल्याला चालू करून पाहिजे. तिथं पाहिजे पूर्ण गंदगिरी आहे, पूर्ण ते वापरण्यामध्ये काही हाई नाही आहे, ते आपल्याला वापरण्यामध्ये पाहिजे. आणि हे फिल्टर होतं ते अजून ते फिल्टर चालू केलं आहे, ते काही बरोबर साथ देऊन नाही आला आहे. लहान लेकरायला पाणी प्यासाठी आम्हाला अजून एक दुसरं फिल्टर पाहिजे. माझं एवढं हे म्हणणं हे आहे. तर आपण या शाळेतील शिकणाऱ्या मुलांच्या पाल्यांबरोबर बोलणार आहोत आणि विचारणार आहोत की या शाळेची व्यवस्था उपाययोजना व्यवस्थित आहे किंवा नाही. तर नमस्कार सर, आपलं नाव सांगा. माझं नाव अमोल प्रकाशजी बागडे, सावडी खुर्द राहणार. तुमचा मुलगा या शाळेमध्ये शिक्षण घेत असते. हो. मला सांगा की या शाळेमध्ये कुठल्या उपाययोजना किंवा शिक्षणाचा अभाव आहे का? अभाव तर खूपच आहे. शिक्षण बी बरोबर नाही आणि शाळेला 15 वर्षापासून वॉल कंपाऊंड नाही. पोरं बाळ खेळते. उद्या भविष्यात कोणी पडलं गेलं तर याचा जिम्मेदार कोण राहील? किती वर्षापासून हे सुरक्षा भिंत बनलेली नाहीये? कमीत कमी 15 वर्ष होत राहिले. अरे बापरे, 15 वर्षापर्यंत कोणाचंच लक्ष नाही. कोणाचं लक्ष नाही. सरपंचाला कमीत कमी 10 वर्षामध्ये त्याने 15 वेळा कंप्लेंट केली, सांगितलं. ग्रामपंचायतले बी सांगितलं. ते म्हणते तहसीलदाराले अर्ज दिला, असं दिला, आता येणार आहे, उद्या येणार आहे, परवा येणार आहे, मग 4 दिवसात होणार आहे. कधी कधी तर शाळेतली लाईट जाते, 10 दिवस लाईट नाही राहत, फॅन चालू नाही राहत. पोरं बारं बिचारे तसेच घामाझोकड होऊ तसेच बसून राहते, तसेच शिकते, तसेच बसते. त्याची काही व्यवस्था नाही, नाही फॅनची, नाही स्वच्छतेची, नाही काही ना काही. इकडं आलं बोलायला गेलं म्हणजे ते उलटी आपल्याला उत्तर देते. सरपंचाले सांगितलं, सरपंच तो काही लक्ष देत नाही. तो सांगते अर्ज दिला आहे, असं दिलं आहे. ते 10 वर्षापूर्वी ते सांगून राहिला तो. मग कसं करायचं? हे गांभीर्य लक्षात घेता इथे आम्हाला माहिती चालेल की इथे कितवीपर्यंत शिक्षण चालत असते? पहिलीपासून 4थीपर्यंत शिक्षण आहे. पण 4 वर्गाचे पोरं एकाच रूममध्ये बसवते. आता हेच नाही समजत की एकाच रूममध्ये बसून पहिल्या वर्गावाल्याला का शिकवत असन, दुसऱ्या वर्गावाल्याला का शिकवत असन, तिसऱ्या वर्गाला का शिकवत असन, 4थ्या वर्गाला एकाच ठिकाणी का शिकवत असन. 4थ्या वर्गावाल्याला शिकवलं तर मग एवढ्याला समजत असन. पहिल्या वर्गाचं एकाच गुंतडा करून शिकवत असन. पोरं मग कन्फ्यूज नसून होत का शिकवत असन ते. बरोबर, तुमचं म्हणणं बरोबर आहे की इथे 1ली ते 4थीपर्यंत शिक्षण घेतले जाते, पण इथे संपूर्ण विद्यार्थ्यांना एकाच क्लासरूममध्ये 1ली ते 4थी बसवले जाते व बाकी क्लासरूममध्ये तुम्ही बघत आहात की कुठे कामगार झोपलेलेच आपल्याला दिसत आहेत, तर कुठे बंद झालेले दार आपल्याला दिसत आहे. तर या देशाचे भविष्य उद्या चालून कसे घडणार? जर अशा प्रकारे जर सरकारांची व्यवस्था जिल्हा परिषद शाळेची असेल तर उद्याचं भवितव्य धोक्यात आहे. शाळेचं सुरक्षा भिंत कशा प्रकारे उंचावरून लहान चिमुकले मुलं खेळता खेळता पडू शकतात व त्यांची जीवितहानी सुरक्षा भिंत नसल्यामुळे होऊ शकते. याचा जिम्मेदार कोण? प्रशासनाला माझं विचारणं आहे. जर एवढ्या वर्षापासून जर सुरक्षा भिंत होत नसेल, देशाच्या या लहान भवितव्याला उद्याचं राष्ट्र निर्मिती आधारस्तंभ हे चिमुकले मुलांसोबत अशा प्रकारची जीवितहानी होत असेल तर याचं जिम्मेदार कोण? प्रशासनाने तातडीनं या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे व ही सुरक्षा भिंत उभारायला पाहिजे. हीच आमची व गावकऱ्यांची प्रशासनाला विनंती आहे. पाल्यानं विचारणार, ताई आपलं नाव? करिश्मा अमोल बागडे. मला सांगा की मुलं शिक्षण घेत असताना त्यांना कुठकुठल्या परिस्थितीशी सामना करावा लागतो? सामना म्हणजे आता शाळेमध्ये किचन बरोबर नाही आहे, ते अगोदरपासूनच नाही आहे. मी पण इथं अगोदर खिचडी बनवत होती. आता मला पण 4-5 झाले सोडतं मी, तेव्हापासूनच किचन बरोबर नाही आहे. जी क्लासरूम आहे तिथे मी खिचडी बनवत होती आणि त्या क्लासरूममध्ये पण स्लॅब पण बरोबर नाही आहे, तिथनं पण पाणी येते. पूर्ण पावसाळ्यामध्ये पाणी पण खूप जमा होते तिथं. मला असं हातानं उचलून फेका लागत होतं तेव्हा. आणि फिल्टर पण नाही आहे बरोबर. आणि लाईन पण कसं आहे, लाईन पण आता पण खूप दिवस लाईन नव्हती. फॅन लाईट सर्व बंद होते. आता तर चालू केलं आहे वाटते. सरांना म्हटलं तर सर म्हणते ग्रामपंचायतमध्ये आहे ते, त्यांच्याकडे आहे. त्यांना विचारलं, ते म्हणते आमच्याकडे नाही आहे. असं तसं यांचं चालू राहते. आता ते पैसे किती येतात काय येतात हे वर्षाचे तेवढं काही माहीत नाही.
पण असं काही प्रॉब्लेम आहे आणि भिंती पण बरोबर नाही, ते तर खूप वर्षापासूनच नाही आहे. मुलं खेळते, पडले गिळले काही, त्याची पण भीती आहे. आणि रूम पण असं अगोदर इथं क्लासरूम होती, अगोदर राहत होते मुलं इथं, शिक्षण तिथे घेत होते. पण आता माहीत नाही, रूम पण दुसऱ्यांना राहायला देत आहे आणि ते पण अध्यक्षांना विचारले का नाही ते माहीत नाही. म्हणजे अशा प्रकारचा भोंगळ कारभार आपल्याला ह्या जिल्हा परिषद शाळेमध्ये दिसत आहे की कोणी कोणाला विचारणार नाही, काही नाही. कोणीही कुठे किरायानं जिथे प्राथमिक शिक्षण घेत असलेले मुलं ज्या क्लासरूमा किरायाने जर देत असेल तर प्रशासन झोपलं आहे का, हे आमचं प्रशासनाला प्रश्न आहे व याची तातडीने उपाययोजना करायला पाहिजे. शाळेची कशा प्रकारे माझं पूर्ण नाव कांचन नागेश्वर खोब्रागडे आहे आणि इथे वॉल कंपाऊंड नाही आहे. शाळेला मेन म्हणजे गेट पाहिजे. जेव्हा केव्हा मतलब की दुपार झाली, त्यांची लंच ब्रेक होते, त्या टायमाला सुट्टी खेळण्याच्या टायमाला, तेव्हा ते मुलं बाहेर जाऊ शकते. त्याच्यासाठी त्यांना गेटची आवश्यकता आहे, वॉल कंपाऊंडची आवश्यकता आहे. जर कधी कधी खेळता खेळता लेकरं जर पडले तर त्याला जिम्मेदार कोण राहील. आणि मेन म्हणजे वॉशरूम त्यांचं व्यवस्थित नाही आहे. आणि शिक्षक फक्त एकच आहे, तर त्यांना 2 शिक्षक तरी पाहिजे ना, कारण 1 ते 4थीपर्यंत जर शिक्षक शिकवत आहे तर ते एकच शिक्षक शिकवत आहे, म्हणून 2 तरी पाहिजे. आणि लाईट वगैरे कधी कधी जाते, कधी कधी राहते, असं आहे. बघा, या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये लाईनीचा सुद्धा अभाव आहे. लाईनीचा सुद्धा जिल्हा परिषद शाळेमध्ये अभाव आपल्याला दिसायला सुरक्षा भीत नाही आहे, तिथे गेट नाही आहे अजून. आणि काम तिकडे आम्हाला दुसरा मास्तर पण पाहिजे, आम्हाला एकच शिक्षक आहे. आता मला सांगा, या शाळामध्ये काही कामगार झोपी गेलेले दिसत आहेत किंवा वास्तव्य करत आहेत. हे का, आम्हाला कारण त्याचं जाणायचं. अध्यक्ष असून मला माहित नाही की का बरं दिली म्हणून त्याला झोपायला. प्राथमिक शिक्षण चालू असेल आणि ते क्लासरूम जर कामगारांना झोपण्याकरता दिली जात असेल तर चिमुकल्यांनी जावं. आणखी कशा कशा प्रकारची दुर्व्यवस्था आपल्याला दिसून येते. अशाच प्रकारे या सावळी खुर्दमधल्या काय म्हणते अंगणवाडीची पण अशीच व्यवस्था आहे. तिथे 2 ते 6 वर्षापर्यंतचे छोटे मुलं राहतात. ते तर 2 वर्षापासून म्हणजे खूपच लहान आहेत. त्यांना ना फॅन आहे ना काही. ते गरमीमध्ये 11 ते 2-2:30 वाजेपर्यंत राहतात. पूर्ण गरमीमुळे ते होऊन जाते, लेकरं जायला नाही पाहत. मतलब की मॅडमला सांगतात पण त्या मॅडम काही करू शकत नाही. त्या म्हणते की पंचायतकडे आहे, तिथे फॅन दिला आहे पण लाईट नाही आहे, लाईट काढली आहे त्याची. आणि संडास बाथरूम काहीच नाही तिथे. पण गेट पण नाही आहे. ते लहान मुलं धावत राहतात, बाहेर रस्त्यावर येऊन वॉशरूमला येतात, संडासला घरी येतात. तिथे पण काहीच व्यवस्था नाही. ना अंगणवाडीची व्यवस्था आहे, ना शाळेची व्यवस्था आहे, कुठलीच व्यवस्था आहे मतलब की काही आहे. प्रशासनाला हे बघू शकता, शाळेचं मेंटेनन्स नाही आहे का. प्रशासन या शाळेला निधी देत नाही. मग निधी देत असते तर याचा वापर केला कुठे जातो. या किती वर्षापासून पावसाळ्यामध्ये हे पाणी, या भेगाळलेल्या भिंती तुम्हाला दिसून येत आहेत. पावसाळ्यामध्ये या चिमुकल्यांना किती त्रास होत असेल. संपूर्ण पाणी या दिशेने शाळेमध्ये आत शिरतं. याचा जिम्मेदार कोण. आणि या नागरिकांचं बघा, यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की अशी व्यवस्था शाळेची का. नमस्कार सर, नमस्कार. सांगा आमच्या दर्शकांना काय. माझे नाव नागेश्वर रत्नाकर खोब्रागडे. हॅलो, मी काय म्हटलं, ह्या शाळेला 15 ते 20 वर्ष झाले पेंटिंग झालेली नाही आहे. आणि या शाळेची जिंदगी आपली कचरा आणि पुढे दुरसेपुढे याने फलवून टाकली आहे गावातल्या लोकांनी. आणि हे कसं आहे, याला उलसं दुरुस्त करण्याचं काम तुमचं आहे सर. का शासनाचा प्रशासनाचा निधी या शाळेला मिळत नाही का. नाही, मिळते नाही मिळते आम्हाला माहीत नाही. पण शाळेला पैसे भेटत आहे ते लावायला पाहिजे. शाळेला पैसे येईन आहे की नाही. बघा, जिल्हा परिषद ग्रँट शिक्षण व्यवस्थापन समिती, 15 वित्त आयोग यांच्याकडनं महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद हे निधी देत असतं. आणि निधी दिल्यानंतरही जर शाळा अशा प्रकारे जिल्हा परिषदची जर आपल्याला दिसून येत आहे तर ही आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे, शोकांतिका आहे. आज या शाळेमध्ये आम्हाला येऊन असं वाटत आहे की देशाचं खरंच भविष्य हे धोक्यात आहे. प्रशासनाने जागं व्हायला पाहिजे व या शाळेकडे, सावळी खुर्द जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हिच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. या सर्व परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता व सरपंच
शिक्षण व्यवस्थापन समिती, शिक्षण अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घ्यायला पाहिजे. जेव्हा विस्तार अधिकारी जर इन्फेक्शन करण्यासाठी या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये येत असतील तर काय बघतात? अशी व्यवस्था बघतात का? हे शिक्षण अधिकाऱ्याला माझं विचारणं आहे व लवकरात लवकर या शाळेची दुरुस्ती करण्यात यावी व कुठल्याही प्रकारचा प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलांना कुठलाही त्रास होऊ नये याची दक्षता घ्यायला पाहिजे. साने गुरुजी नेहमी म्हणत असत, या लाडक्या मुलांनो तुम्हीच शिल्पकार. ज्या प्रकारे मूर्तिकार दगडाला आकारून एक सुंदर अशी मूर्ती घडवत असतो, त्याच प्रकारे या मुलांना जर योग्य शिक्षण, योग्य उपाययोजना जर मिळाल्या नाहीत तर कशा प्रकारे देशाचं भवितव्य चांगलं होणार आहे याचा विचार तुम्ही दर्शकांनी करायला पाहिजे. आणि याच्यावर तुम्ही तुमचं मत सांगा. आणि या जिल्हा परिषद शाळेच्या सुधारण्यामध्ये जर तुमच्या गावातही अशा प्रकारची व्यवस्था असेल तर आम्हाला